स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे, बोट मजा आली, आम्ही खूप एन्जॉय केला. तुम्हाला खूप आवडलं, खूप छान, अप्रतिम. प्राची सावंत सहर्ष स्वागत करते तुमचं नव्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही ऑफिसच्या सगळ्या महिला, सगळ्या लेडीज आम्ही चाललेलो आहोत फिरायला मिहीर रिट्रीट यवत या ठिकाणी. तर आजच्या दिवसामध्ये पूर्ण आम्ही काय काय एन्जॉय करतोय हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. पब्लिक आता फायनली आम्ही निघालेलो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, सगळे खूप एक्सायटेड आहेत जाण्यासाठी. हर कोई चाहे मुझसे मिलना अकेला, लैला जान लेगा वो मी नाही बोलता, जुनच आहे गाणं. बोलू वाह वाह राम जी जोड़ी क्या बनाए हैं प्यार भाभी को बधाई हो बधाई, रस्मों से भरी है रस्में, दिल से दिल की सगाई. पुण्यापासून हार्डली 40 मिनिटं आम्हाला इथे पोहोचायला लागली आणि आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि आता बघूयात आजचा दिवस कसा जातो आहे. खूप सारी मजा आली. येताना आम्ही अंताक्षरी खेळत आलेलो आणि आमची गाडी आहे आता इकडे सगळे उतरत आहेत आणि जस्ट आता आम्ही पोहोचलेलो आहोत लोकेशनला. पण होती हे बघ दीदी आहे की सगळ्यांनी हाय बोला व्हिडिओ मध्ये. हाय बोला. आणि तू पण बोल ना हाय. हाय पण ये पुढे ये तू. ओके बोलली नाहीये ती, खूप बिझी आहे कशात. मग काय आम्ही तिकीट ऑनलाईनच काढलं होतं. म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आणि आपल्याला तिकीट मिळतं. तिकीट एकदा कन्फर्म झालं, अमाऊंट पे केली की ते अशा प्रकारचे ब्लू ग्रीन असे आपल्याला बँड देतात. चिल्ड्रनसाठी स्पेशली पिंक कलरचे बँड होते. आणि मग आम्ही सगळे आमची टीम म्हणजे आम्ही जवळजवळ 13 अडल्ट्स लोक होतो आणि आमच्यासोबत 4 लहान मुलं होती. म्हणजे अबाव 5 जे आहेत त्यांच्यासाठी आपल्याला पे करावं लागतं. सो मग मी पण असा हातामध्ये बँड बांधला, आमची झकासपैकी एंट्री झाली आणि आता आम्ही आत चाललेलो होतो. म्हणजे ही सकाळची वेळ आहे आणि आम्ही तिकडे पोहोचलो ठिकाणाला. पोहोचता क्षणी जो व्ह्यू होता तो लिटरली खूप छान होता. ही संपूर्ण आमची टीम आहे आणि आम्ही तिकडे पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता ग्रीनरी, नारळाची झाडी आणि हे कारंजे उडत होते. म्हणजे पाणी दिसतं आहे आणि पूर्ण हायजेनिक प्लेस होतं. पूर्ण त्यांनी व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. मग आम्ही सगळेजण तिकडे पोहोचलो. पोहोचल्यानंतर बॅग्स आम्ही ठेवल्या आणि नंतर आमचा नाश्ता करायचं नियोजन होतं. सो आम्ही थोडे थोडे व्ह्यूज बघत आमचे बॅग्स सगळ्यात ठेवल्या. आमचं लगेज आमच्यासोबत जे होतं ते, त्यांच्यासोबत जे लहान मुलं होती ते त्यांना सांभाळत आम्ही असे पुढे चाललो होतो. आणि ही बैलगाडी बघताय तुम्ही, तिथे बैलगाडी राईडसुद्धा होत्या. तर हे दुसऱ्यांचं आहे, म्हणजे ते लोक त्यांची राईड कंप्लीट करून येत होते. तर अशा प्रकारे 3 बैलगाड्या होत्या आणि त्या खूप छान पद्धतीने सजवलेल्या होत्या आणि बैलही खूप छान होते. त्यानंतर आम्ही पोहोचलो होते म्हणजे नाश्त्याला 3 ऑप्शन्स होते. समृद्धी, तुला कसं वाटतं इकडे? मला खूप छान वाटतंय. तुम्हाला हे ठिकाण आवडलं का? हो छान, मस्त, खूप आवडलं, खूप छान, अप्रतिम, रिफ्रेशिंग, ब्रेकफास्ट एक नंबर. चलो
हे लोकेशन मेयर रिट्रीट खूप छान आहे, खूप एक्साइटिंग इथे राईड्स आहेत, स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे, बोटिंग आहे, एन्जॉय. तुम्ही काय सांगाल दोघे? फॅमिली कोणीही येऊ जाऊ शकता. त्यासाठी हा स्पॉट खूप छान आहे फॅमिलीसाठी. मेन म्हणजे यवतमध्ये आहे आमच्या माझ्या गावामध्ये. मराठी येतं ना तुम्हाला? मग हे बनवायचं आहे. कोण आहे? किती चार्जेस? बाहेर बोट नाही लागली, एकच बोट फक्त टच करून खाली घ्या. एकदा लावायचं. माझं स्विमिंगचा ड्रेसिंग असं होतं. हां, चल आता तू आतमध्ये. या राईड्स केल्यानंतर आमचा अवतार काहीसा असा झालेला आहे, म्हणजे केस भिजलेले आहेत. आणि आता आम्ही लंच पण एन्जॉय केलेलं आहे. खूप छान लंच होतं इथे. आणि इथला निसर्ग खूप खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता आहे वातावरण. बांबूचं छोटंसं बेट आहे म्हणू शकतो आपण. आणि खूप साऱ्या राईड्स पण आहेत, जसं की बैलगाडी आहे, ट्रॅक्टर आहे. तुम्ही मातीची भांडी बनवू शकता, जसं की मी एक बनवलं होतं. या व्यतिरिक्त रेनडान्स, बोटिंग आणि खूप निसर्गाच्या सानिध्यात ही खूप छान आहे. सायकलिंगसुद्धा आहे इथे. तर आणि जेवणाबद्दल मी सांगेन की जेवणसुद्धा छान होतं. जर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत, तुमच्या प्रियजनांबरोबर म्हणजे मित्रमैत्रिणींबरोबर, ऑफिसमधल्या लोकांसोबत जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर नक्की मी ह्या प्लेसला 10 out of 9 तरी रेटिंग करेनच, की तुम्ही ह्या प्लेसला नक्की व्हिजिट देऊ शकता. त्यानंतर तिथे ताजा ऊसाचा रस मिळत होता, म्हणजे त्याच्यामध्ये लिंबू आणि आल्याचा एक फ्लेवर होता आणि ताजा. ते जे यंत्र तुम्ही आत्ता बघत आहात व्हिडिओमध्ये, ते सौर एनर्जीवर ते चालू होतं. तर खूप क्रिएटिव्हली त्यांनी सगळ्याच पूर्ण जागेचं नियोजन केलेलं आहे. आणि रससुद्धा अप्रतिम होता. लहान मुलांसाठी एक मॅजिशियनचा शो होता, जसं की पूर्ण तुम्ही बघू शकता लहान मुले, त्यांचे पॅरेंट्स तिकडे बसलेले दिसत आहे. हा त्यांचा कॉन्फरन्स हॉल आहे आणि तिथे एक मॅजिशियन होता आणि तो काही जादू करून दाखवत होता. सो छान पद्धतीने त्यांनी लहान मुलं
लोकांची एंगेजमेंट वाढावी त्यासाठी त्यांनी हा शो ठेवला होता, पण तोही खूप छान प्रकारे तिथे होता. आम्ही थोडा वेळ इथे बसलो आणि आमच्या काही राईड्स होत्या की ज्या राहिलेल्या होत्या, जसं की तिथे आम्ही सकाळी पोहोचलो होतो ते म्हणजे 10-10:30च्या दरम्यान. मग तिथून आम्हाला 4:30 ते 5:30 असा आम्हाला हुरडा पार्टीचा वेळ मिळाला होता. तर इथे एक छोटा मिनी झूसुद्धा आहे, तर तुम्ही बघू शकता बदके आहेत आणि त्यांना म्हणजे उत्तम प्रकारे त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात किंवा एक निसर्गच तशा पद्धतीनं वेल मेंटेन ठेवला आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे बैलगाडी राईडसाठी. ही आमची टीम मेंबर्स आहेत, ते बघा बैलगाडी राईड्स कसे एन्जॉय करतात. 3 बैले होते, छान 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 आणि सगळे बसले याच्यामध्ये आणि आम्हाला फिरवून मस्तपैकी राऊंडात घेऊन जे राऊंड मारला त्यांनी आम्हाला तिथल्या तिथेच. पण छान होतं. आमचे संपूर्ण टीम मेंबर्स पण एन्जॉय करत होते. हे बघा हे सगळे आमचे टीम मेंबर्स आहेत, हाय बोलत आहेत व्हिडिओमध्ये. आणि पूर्ण असे राईड्स होती, निसर्ग पूर्ण आपण तिथला परिसर एक्सप्लोर करू शकत होतो. कसं वाटतं आजच्या दिवसाबद्दल? एन्जॉय केलास का तू? आणि मिस्टरची मम्मी काय सांगेल मग? खूप छान मजा आली, आम्ही खूप एन्जॉय केलं. तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं आजच्या दिवसातले राईड? रेन डान्स. पण तुम्ही तर जास्त खेळलाच नाही असं. आणि बोटिंग पण. आणि मिस्टर तू खूप छान डान्स करत होती सकाळी, मग तू डान्स कुठे शिकली? डान्स म्हणजे भावना टीचर कडून शिकली, कारण की ती खूप चांगले डान्स शिकते. कोणती टीचर? भावना टीचर. भावना टीचर. ओके ओके, छान छान. आणि तुझी मेहंदी बघू. अरे वा, हिने मेहंदी काढली आहे हातावर. मग तुम्ही किती एक्सायटेड आहात? जास्त. आता आम्ही 1 तास खाणार हुरडा. 4:30 to 5:30. ते काय आणलंस तू? हे शेंगदाण्याची चटणी, रेवडी, बोर आहे तिथे. जमले आहे सकाळपासून सगळे. पण तुम्हाला ओव्हरऑल दिवस कसा गेला तुमचा? एकदम छान. सगळं तुम्ही काहीतरी सांगत आहात. दिवस खूप छान, लवकर संपला. अजून तुम्ही काय आरामात बसून हुरड्याची मजा घेणार आहे. प्रत्येक ठिकाणी वेटिंग होतं. येस. तुम्ही काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल? आजचा दिवस खूपच छान गेला. तुम्हाला मज्जा आली का? हा, खूप मज्जा आली, खूपच छान. आणि इथे बघायला गेलं तर आम्हाला शेंगदाण्याची चटणी मिळालेली आहे. आणि ही कशाची चटणी आहे? शेंगदाण्याचे आणि खोबऱ्याचे. लाल रेवड्या आहेत, पांढऱ्या रेवड्या आहेत, घाटे आहेत इथं, हरभऱ्याचे घाटे तुम्ही बघू शकताय. आणि बोरं आहेत, मक्याची कणसं आहेत आणि घाटे एकदम टच भरलेले पण आहेत.
हुरडा आहे इथे, भाजलेला हुरडा. तर तुम्ही बघू शकताय की कशा चांगल्या पद्धतीने कवळे दाणे ज्वारीचे ते भाजलेले आहेत. तर श्रोते हो, अशा प्रकारे आमची ही ट्रिप यशस्वीरित्या पार पडली. काही फोटोज आहेत, हे व्हिडिओच्या एंडला मी अटॅच केलेले आहेत, तुम्ही हेही बघू शकतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच प्राची सावंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला ओव्हरऑल ब्लॉग कसा वाटला. आणि ह्या ब्लॉगमध्ये मी ह्या पिंक कलरच्या कॅपमध्ये कशी दिसते हे सुद्धा मेन्शन करायला विसरू नका. Once again, thank you for watching.